अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, काळजी करू नका, तुमची प्रत्येक हाक माझ्यापर्यंत पोहोचते. स्वामी म्हणतात, संकट कितीही मोठं असलं तरीही माझ्या नामस्मरणात ते संकट विरघळून जाईल. माझे स्मरण करणाऱ्याला मी कधीही एकाकी सोडत नाही. तुला काय पाहिजे यापेक्षा स्वामींना जे योग्य वाटेल ते स्वीकारा, कारण स्वामी आपल्या भविष्याचा विचार करतात. परिस्थिती कशीही असो, शांत राहायला शिका. तुझ्या संयमची परीक्षा चालू आहे. विजय हा फक्त तुझाच होणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 49 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. ज्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा अखंड गजर असतो तेथे कोणतेही नकारात्मक ऊर्जा टिकू शकत नाही. दुसऱ्यांचा द्वेष करणे सोडा आणि मनात फक्त प्रेम आणि दया ठेवा. प्रामाणिकपणे काम करा. फळ देण्याची जबाबदारी स्वामींची आहे. अहंकार सोडला की आनंदाची सुरुवात होते. नम्र बना, स्वामी नेहमी पाठीशी राहतील. जेव्हा तुला वाटलं की आता सगळं काही संपलं आहे, तीच वेळ असते तुझ्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि भव्य करण्याची. चिंता करायची की चिंतन हे तू ठरव. चिंता तुला संपवेल आणि चिंतन तुला माझ्या जवळ आणेल. स्वामी म्हणतात, तुला काय मिळाले नाही यावर दुःख करत बसण्यापेक्षा तुझ्याकडे जे आहे त्यात समाधानी राहा. जगाच्या बाजारात तुला फसवणूक मिळेल, पण माझ्या दरबारात तुला फक्त आणि फक्त न्याय आणि प्रेम मिळेल. स्वामी म्हणतात, तुला काय हवं यापेक्षा तुझ्यासाठी काय योग्य आहे मला अचूक ठाऊक आहे. यामुळे काळजी सोडून कर्तव्यावर लक्ष ठेव. कोणालाही तितक्याच लवकर माफ कर जेवढ्या लवकर तुला माझ्याकडून माफी हवी असते. ज्या माणसाकडे संयम आणि श्रद्धा असते त्यांच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. भिवू नकोस, तुझे रक्षण करण्यासाठी मी सदैव सज्ज आहे. विचार आवडल्यास आणि स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी त्यांनी 48 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, कठीण काळात संयम ठेवा. योग्य वेळी स्वामी सर्व काही पूर्ववत करतील. मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवा, कारण स्वामींच्या दरबारात नकारात्मकतेला स्थान नाही. तुझे अश्रू मी पाहतोय आणि तुझा संघर्षही. फक्त थोडा संयम ठेव. तुझ्या सुखाची वेळ आता जवळ आली आहे. फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू फक्त पहिले पाऊल उचलण्याचे धैर्य दाखव. पुढचा रस्ता मी स्वतः प्रकाशमय करीन. ज्याला स्वतःवर विश्वास आणि स्वामींवर श्रद्धा आहे त्यांच्या आयुष्यात अशक्य असं काहीच नाही. स्वामी म्हणतात, निश्चिंत राहा, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेव. आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामी शिवाय कोणीही नाही. स्वामी सांगतात, जसे परिणाम हवे तसेच परिश्रम करावे लागतात. श्रद्धा असेल मनात तर स्वामी योग्य मार्ग दाखवतील आणि विश्वास असेल मनात तर इच्छेस्थळी पोहोचवतील सुद्धा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करतील सुद्धा. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ आपोआप तुमची साथ देईल. संयम ठेवा. न कळत तुमच्यासमोर असा क्षण येईल ज्याची तू आशा सोडलीस ते खरं होईल. स्वामी माऊलीवर मनापासून विश्वास ठेवला, नामस्मरण केलं की आयुष्याचं ओझं हलकं होऊन जातं. मनातल्या काळोखातही एक दिवा पेटतो आणि प्रत्येक भीती दूर पडून जाते. जेव्हा वाट चुकते, पाय थरथरतात, तेव्हा तुमचं नावच आधार बनतं. डोळ्यातल्या अश्रूंनाही शांत करणारं तुमचं स्मरणच मला सावरतं. काही नसलं तरीही तुम्ही आहात ही जाणीवच ताकद देऊन जाते. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचं अस्तित्व मला पुन्हा उभं राहायला शिकवते. स्वामी, तुमच्यावरचा विश्वास माझं धन, तुमचंच नाव माझा खरा श्वास आहे.
तुमच्या चरणी सगळं अर्पण करून माझं आयुष्य आता सुंदर प्रवास आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संदेश आवडल्यास व्हिडिओला लाईक अवश्य करा. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.